नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। कायदेशीर भाषा ही मराठीमधली देखील नाही म्हटलं तरी ती कठीण आहे। अनेक लोकांना लीगल डॉक्युमेंटेशन वाचणं किंवा त्या शब्दांचे अर्थ समजून घेणं कठीण पडतं। मग लगेच लोक म्हणतात, मॅडम तुम्हीच वाचून दाखवा ना। अर्थात वकील असल्यामुळे, रोजचा अभ्यास असल्यामुळे आमच्याकरता हे शब्द अगदी रोजच्या भाषेतले असतात। आज असे आपण 5 शब्द बघणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो। कोणी स्टुडंट्स देखील नॉलेज म्हणून घेऊ शकतात। काही सामान्य लोक जे आहेत ते आपल्या माहितीकरता हे जपून ठेवू शकतात। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळेल। सर्वात प्रथम पहिला शब्द आहे कन्व्हिक्टेड। कन्व्हिक्टेड म्हणजे दोषी ठरलेला, गुन्हेगार किंवा दोषी। न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोपीला गुन्हेगार ठरवलेले असते आणि म्हणूनच त्याला आपण कन्व्हिक्टेड असं म्हणतो। दुसरा लगेच त्याचा उलट शब्द मी घेतलेला आहे ॲक्विटेड। ॲक्विटेड म्हणजे निर्दोष, म्हणजे कोर्टाकडे असे काही पुरावेच नाही आहेत आणि त्याच्या अभावी त्याला न्यायालयाने मुक्तता दिलेली आहे, म्हणजेच तो निर्दोष आहे। त्याला गुन्हेगार म्हणून समाजामध्ये अजिबात ओळखलं जात नाही। ह्याला म्हणतात ॲक्विटेड। तिसरा शब्द आहे एव्हिडन्स। बघा, 2 लोकांमध्ये कधी भांडणं झाली किंवा नवरा बायकोंमध्ये जरी भांडणं झाली तरी आपण पटकन म्हणतो, पुरावा काय तुझ्याकडे, पुरावा काय, एव्हिडन्स काय। यालाच म्हणतात कोर्टाच्या भाषेत एव्हिडन्स म्हणजेच पुरावा। एखाद्या गोष्टीचे सत्य सिद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू किंवा कागदपत्र वगैरे वगैरे, आणि मग ते कोर्टामध्ये प्रस्तुत केल्यानंतर त्याचे केस त्या पुराव्यांवर चालत राहते। चौथा शब्द आहे टेस्टिमोनी। टेस्टिमोनी म्हणजे साक्ष, सत्यविधान। न्यायालयामध्ये अधिकृतपणे, ओपनली एखाद्या घटनेबद्दल दिलेले सत्यविधान, जाहीरपणे केलेले मतप्रदर्शन, ह्याला म्हणतात टेस्टिमोनी। चौथा शब्द आहे आर्ग्युमेंट्स। आर्ग्युमेंट्स म्हणजे आपण म्हणतो ना, प्लीज डोंट आर्ग्यू विथ मी। हा शब्द कायद्यामध्ये जास्ती प्रमाणात वापरला जातो, कारण वकिलांचं ते कामच असतं की आपल्या केसबद्दल आर्ग्यू करणं जज साहेबांसमोर। आता आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद। आता हा 2 प्रकारचा असतो। सर्वात पहिला प्रकार आहे ओरल आर्ग्युमेंट, जी जज साहेबांसमोर उभं राहून तोंडी युक्तिवाद केला जातो। आणि दुसरा प्रकार आहे लिखित युक्तिवाद म्हणजेच रिटन सबमिशन। कोर्टाकडे जर वेळ नसेल त्या वकिलांचं ओरल आर्ग्युमेंट ऐकून घेण्याकरता, तर कोर्ट त्यांना अशी परमिशन देतं की तुम्ही कागदावर आपले आर्ग्युमेंट जे आहे त्या ड्राफ्ट करून तुम्ही कोर्टामध्ये सबमिट करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत पोचवा, जे लोक LLBचा अभ्यास करतायत किंवा लॉ स्टुडंट आहेत किंवा ज्यांना या विषयाचा मध्ये इंटरेस्ट आहे। धन्यवाद।